भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। नितेश राणे यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना थेट पोलीस ठाण्यामध्येच गोंधळ घालण्याचा चिथावणीखोर सल्लाच देऊन टाकला। महाबळेश्वरच्या एका सभेत केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि यावरून आता विरोधकांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत। सविस्तर पाहूयात। पोलीस स्टेशन मध्ये आला आणि की पहिल्या अर्ध्या तासामध्ये जर ती केस दाखल झाली नाही ना तर 3 तासात नितेश राणे तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन धिंगाणा घालेल। भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। नितेश राणेंनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना थेट पोलीस ठाण्यात गोंधळ घालण्याचा चिथावणीखोर सल्ला दिलाय। नितेश राणेंनी यापूर्वी देखील अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहे। महाबळेश्वरच्या एका सभेत त्यांनी बिनधास्त कायदा हातात घ्या, आपला बाप सागर बंगल्यावर बसल्याचं वक्तव्य केलं होतं। आता त्यांनी त्यापुढे जाऊन थेट पोलिसांनाच आव्हान दिलंय। पोलिसांनी लव्ह जिहादची तक्रार अर्ध्या तासात घेतली नाही तर पोलीस ठाण्यात गोंधळ घालण्याचा वादग्रस्त सल्ला नितेश राणेंनी दिलाय। कुठल्याही माझ्या भगिनींच्या केस अगर पुढच्या वेळी अगर पोलीस स्टेशन मध्ये आला आणि की पहिल्या अर्ध्या तासामध्ये जर ती केस दाखल झाली नाही ना तर 3 तासात नितेश राणे तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन धिंगाणा घालेल। नितेश राणे हे सत्ताधारी भाजपचे आमदार आहे। ज्या पक्षाचा गृहमंत्री आहे त्याच पक्षाचा आमदार पोलिसांना अप्रत्यक्षपणे आव्हान देतोय। आमदार असलेल्या नितेश राणेंच्या तोंडी चिथावणीची भाषा आल्यानं विरोधकांनी राणेंवर टीका केली आहे। जनता अशा व्यक्तीला कुठे पाठवायचं हे 2 महिन्यांनी कळेल। जी वृत्ती पोलिसांच्या संरक्षणाला बिचारे महाराष्ट्रातले पोलीस हे इमानने इतबारे प्रामाणिकपणे जनतेची सेवा करत असताना त्याच पोलिसाला धमकावणं, यामुळेच महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर जर परिणाम झाला असेल तर अशा नितेश राणेंसारख्याच्या वक्तव्यामुळे नेहमी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण होतो। नितेश राणे पोलिसांच्या विरोधात सातत्यानं विधानं करत असल्यानं पोलिसांच्या मनोबलावर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। नितेश राणेंनी यापूर्वी देखील थेट पोलिसांना आव्हान देण्याची भाषा केली आहे। सत्ताधारी आमदार अशी भाषा करत असेल तर त्याचा नकारात्मक संदेश समाजात जातोय। त्यामुळे नितेश राणेंना भाजप श्रेष्ठी काही समज देणार की नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।